हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंच्या मैत्रिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो आज व्हिडिओ छोटासाच बनवलेला आहे. तर हे बघू शकता ताईंनो, तर स्वयंपाकाला लागले. उशीर झालाय खूप. तब्येत पण ठीक नाही आहे. इथं भेंडी धुवून ठेवलेली आहे. इथं डाळ तांदूळ काढून साफ करून ठेवले. दिदीला खिचडीचा भात करणार. हे मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा, लसूण आणि हे कारले करणार आहे. कारले तळून घेणार आहे, फ्राय कारले. तर हे साफ करून घेतले, शिजायला घालायचे. आणि आता चपात्या म्हणजे जेवण अजून काहीच नाही झालेलं. भांडे वगैरे पडलेत भरपूर असे. तर भांडे वगैरे पहिले घासून घेते. आणि वाजले 8:30 वाजले. तब्येत ठीक नाही आज माझी पण, दिदीची पण. दिदीला ताप आलाय खूप. तर मग माझी पण तब्येत ठीकच नाही आज. बाहेर पाऊस पण पडते, वातावरण पण चेंज आहे त्याच्यामुळे. आणि आता मी भांडे घासून घेते. आज काय व्हिडिओ ताईंनो एवढा काय तुम्हाला मोठा येणार नाही. जसं जमन तसं मी काढत आहे. इथं डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेत. इथं कारले शिजायला घातलेत वाफेवरती. टोपात पाणी टाकले आणि वरती मी कारले शिजायला ठेवले. आणि भेंडी धुवून घेतली आणि सुकायला ठेवलेली थोडा वेळ. तेवढी काही सुकली नाही, पाणी काही नितळलं नाही. पण आता मी ना कापून घेतले मागचे पुढचे देठ. आणि इथं भेंडीच्या भाजीचा कांदा, मिरची, टॅमॅटो कापून घेतले. हे खिचडीच्या भातासाठी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टॅमॅटो. आणि हे कारल्यासाठी खोबरं, लसूण, मिरची आणि कांदा आणि कोथिंबीर. आणि इथं शेंगदाण्याचा कूट. तर हे भाजून घेणार आहे. आणि मी आता थोडं थोडं तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते. जास्त काय एवढं शूट करणार नाही. ते भांडे वगैरे घासून घेतले. भांडे घासल्याच्यानंतरच लागले स्वयंपाकाला.